विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत. ठाणे महानगरपालिका भरती 2025 च्या दृष्टीने एक नवीन अपडेट आलेली आहे, ती देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. एकूण पद भरायची आहेत 58. पदाचं नाव आहे MPW अर्थात मल्टीपर्पज हेल्थ वर्कर असं या पदाचं नाव आहे. 58 पद भरायची आहेत आणि ही पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत हे लक्षात घ्या. याचीच जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. हीच जाहिरात आपण आज डिटेल मध्ये समजून घेणार आहोत. यासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे, एक्सपिरियन्स लागणार आहे का, पगार किती मिळणार आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, फॉर्म भरण्याची मुदत किती आहे आणि त्या संदर्भातल्या इतर सूचना. तेव्हा पुढची 7 ते 8 मिनिटं व्हिडिओ पूर्ण बघा. या ठिकाणी बघा, ही ठाणे महानगरपालिका ठाणेची ही जाहिरात आहे. या ठिकाणी पदाचं नाव आहे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर MPW. तुम्हाला पोस्टिंग मिळणार आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये अर्थात नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिर या ठिकाणी तुमची पोस्टिंग असणार आहे. तुमचं या पदासाठी फॉर्म भरायला 18 वर्षापासून ते 64 वर्षापर्यंत एज लिमिट ग्राह्य धरलं जाणार आहे हे लक्षात घ्या. या ठिकाणी जागा 58 आहे. SC ला 9 जागा आहेत, ST 5, VJA 2, NTB 2, NTC 2, NTD 1, SBC 1, OBC 13, SCBC 7, EWS 7, ओपन 9 आणि अशा टोटल जागा आहेत 58. या पदासाठी फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही किमान 12वी पास असणं गरजेचं आहे सायन्स साइडने हे लक्षात घ्या. तुम्ही 12वी सायन्स झालेलं असलं पाहिजे आणि त्यासोबत प्लस म्हटलेलं आहे पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स तुमचा झालेला असणं गरजेचं आहे. पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स ते नसेल तर तुमचा सॅनिटरीचा कोर्स झालेला असणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या. आता प्रेफरन्स विल बी गिवन टू अन एक्सपिरियन्स पर्सन. जर तुमच्याकडे या कामांसंदर्भातला अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलेलं आहे आणि दर महिन्याला तुम्हाला पेमेंट मिळणार आहे 18,000 रुपये हे लक्षात घ्या. आता बघा पुढे काय म्हटलेलं आहे. ठाणे महानगरपालिका 15वा वित्त आयोगांतर्गत खालील संवर्गातील रिक्त पदे 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात करार पद्धतीने एकत्रित मानधनावर भरण्याकामी अर्थधारक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज विहित नमुन्यात अर्ज ठाणे महानगरपालिका भवन म्हणजे ऑनलाईन अर्ज नाही करायचा आहे. अर्ज कसा करायचा आहे तुम्हाला, तर अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे हे लक्षात घ्या. अर्ज कुठे करायचा आहे तर ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखडी, ठाणे या ठिकाणी तुम्हाला अर्ज करायचा आहे. 400602 या ठिकाणी अर्ज करण्याची तारीख बघा काय आहे, 7/3/2025 ते 21/3/2025 या दरम्यान तुम्हाला अर्ज करायचा आहे हे लक्षात घ्या. अर्ज करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. एक फॉर्मॅट दिलेला आहे अर्जाचा. हा फॉर्मॅट तुम्हाला ठाणे महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती मिळेल. या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे हे लक्षात घ्या. पुढे आता काही सूचना आहेत लक्षात घ्या. इथे काय सूचना आहेत बघा. त्यांनी इथे काय म्हटलंय की दिलेल्या नमुन्यामध्ये अर्ज उमेदवाराने सादर करणे बंधनकारक राहील. जो फॉर्मॅट दिलेला आहे अर्जाचा त्याच फॉर्मॅटमध्ये हाताने अर्ज भरून द्यायचा आहे. नमुन्यात अर्ज सादर केला नसल्यास अर्ज अपात्र करण्यात येईल. नमुन्यात जो फॉर्मॅट दिलाय त्यांनी अर्जाचा त्याच फॉर्मॅटमध्ये अर्ज करायचा आहे. शैक्षणिक तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रमाविषयी माहिती. आता त्यांनी असं दिलेलं इथे की अर्जदाराने सर्व शैक्षणिक तांत्रिक व्यावसायिक अभ्यासक्रम इत्यादीची माहिती अर्जासोबत स्वसाक्षांकित छायांकित कागदपत्रे जोडावी. तुमचं जे काही शिक्षण झालंय या जाहिरातीनुसार ते शिक्षण तुम्ही त्याची एक झेरॉक्स प्रत सही करून जोडायची आहे फॉर्म सोबत. शैक्षणिक अर्हतेबाबतचा सविस्तर वाचूक तपशील म्हणजे योग्य माहिती भरायची आहे. अर्ज सादर करायच्या शेवटच्या तारखेस उमेदवाराकडे पदवी करता आवश्यक किमान पदाकरता म्हणजेच हा अर्ज जो सादर करायचा आहे त्याच्या शेवटची तारीख आहे अर्ज सादर करण्याची अर्थात 21/3 या तारखेपर्यंत तुमच्याकडे किमान शैक्षणिक पात्रता जी सांगितलेली आहे ह्या ऍड मध्ये तेवढी असणं गरजेचं आहे. आवश्यक शैक्षणिक अर्हता ज्या तारखेपासून प्राप्त केली आहे ती तारीख अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. अंतिम वर्षाच्या प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमूद असल्यास संबंधित संस्थेकडून त्याचे गुणांमध्ये रूपांतर करून ते प्रमाणित करून घ्यावे. समजा तुम्ही तुमचं जे क्वालिफिकेशन आहे 12वी ते जर ग्रेडमध्ये असेल किंवा श्रेणीमध्ये असेल तर त्याचं रूपांतरण तुम्ही मार्कांमध्ये करून घ्यायचं आहे असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. आपण निवडीस पात्र झाल्यास छाननी दरम्यान म्हणजे तुमचं सिलेक्शन झालं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी ओरिजिनल डॉक्युमेंट आणायचे आहेत असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. शैक्षणिक प्रमाणपत्रात नमूद गुणांची टक्केवारी व अर्जात नमूद टक्केवारी न जुळल्यास म्हणजेच
तुम्ही फॉर्म भरताना जे टक्के टाकलेले आहेत तेवढे टक्के डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुमच्या ऍक्च्युअल मार्कशीट मध्ये असले पाहिजे, तरच तुम्हाला पात्र केलं जाईल, नाहीतर डिस्क्वालिफाय केलं जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. चला पुढे बघा काय म्हटले. आता अनुभवाचा तपशील बघा काय म्हटले. अनुभवाचा तपशील आता त्याच्यावरती एक सांगितलेलं आहे की या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही विद्यापीठ अनुदान आयोग मान्यताप्राप्त विद्यापीठातूनच प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. 12वी पर्यंतचं शिक्षण तुमचं अशाच कॉलेजमधून झालेलं पाहिजे ज्या कॉलेजला विद्यापीठाची मान्यता आहे, हे लक्षात घ्या. पुढे अनुभवाचा तपशील. अर्जदाराने सर्व अनुभवाचा तपशील अर्जासोबत नोंदवावा. आता तुमच्याकडे ह्या कामांबाबत जर काही एक्सपिरियन्स असेल, जो एक्सपिरियन्स आपण अगोदर जाणून घेतला, तर तुम्ही हा एक्सपिरियन्स या अर्जासोबत जोडायचा आहे. आणि अशाच संस्थेचा एक्सपिरियन्स जोडायचा आहे ज्या संस्थेने तुम्हाला एक्सपिरियन्स लेटर दिलेला आहे, हे लक्षात घ्या. तुमच्याकडे नुसताच अनुभव असेल आणि एक्सपिरियन्स लेटर नसेल तर तुमचा अनुभव ग्राह्य धरला जाणार नाही. त्या सगळ्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढे अनुभवाचा तपशील नमूद करत असताना या कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त आहे अशाच कार्यालयाचा तपशील, हे सगळं तुम्हाला मी आता ऑलरेडी सांगितलंय. पुढे बघा. आता कोणत्या पदांसाठी अर्ज करायचा आहे ही एक महत्त्वाची सूचना आहे, बघा समजून घ्या. अर्जदार एकापेक्षा जास्त पदांना अर्ज करू शकेल. आता एकापेक्षा जास्त पदांसाठी पण तुम्हाला अर्ज करता येईल, फक्त इथे काय सांगितलंय, परंतु प्रत्येक पदाकरता अर्जदारास स्वतंत्र अर्ज करणे बंधनकारक राहील. प्रत्येक अर्जासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे प्रमाणपत्र जोडणं बंधनकारक राहील. तसेच स्वतंत्र अर्ज शुल्क भरावे लागेल, म्हणजे परीक्षा शुल्क वेगळे भरावे लागेल, हे लक्षात घ्या. एकाच अर्जात विविध कार्यक्रम पद नमूद केल्यास तो अर्ज अपात्र ठरवण्यात येईल. ओके. आता कागदपत्र बघा काय काय आहेत. अर्जदाराने अर्जामध्ये नोंदवलेल्या माहिती संबंधीच्या सर्व कागदपत्रे व प्रमाणपत्रे, शैक्षणिक अर्थ अनुभव व इतर आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत स्वयं साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती सादर करायच्या आहेत. चला हे सगळ्यांना माहिती आहे. पुढे अर्ज शुल्क. आता तुम्हाला इथे एक डीडी काढायला सांगितलेलं आहे. अर्जदाराने निवडलेल्या पदाच्या प्रमाणात शुल्काचा भरणा करावा. किती शुल्क भरायचं आहे आपल्याला, तर बघा या ठिकाणी शुल्काची अमाऊंट सांगितलेली आहे. उमेदवारास राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष अर्थात ज्याला आपण डिमांड ड्राफ्ट डीडी म्हणतो, तो जोडणे बंधनकारक राहील. खुल्या म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 750 रुपये आहे, लक्षात घ्या. ओपन कॅटेगरीसाठी 750 रुपये आहे आणि ओपन सोडून बाकी सर्वांसाठी 500 रुपये आहे, हे लक्षात घ्या. एवढा तुम्हाला डीडी काढायचा आहे. राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष हा तुम्हाला इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या नावाने हा डीडी तुम्हाला काढायचा आहे. पुढे अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक स्पष्ट भरावी. एकदा अर्ज सादर करताना भरलेल्या माहितीत खाडाखोड करण्यात येऊ नये. अर्ज सादर केल्यानंतर अर्जात कोणतीही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. एकदा का अर्ज सबमिट केला की परत तुम्हाला त्याच्यामध्ये चेंजेस करता येणार नाही. वयोमर्यादा. वयाचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्यास दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षा ओके. आता तुमचं वय मोजण्यासाठी एक तर जन्माचा दाखला चालेल किंवा शाळा सोडल्यास दाखला चालेल किंवा 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट पण चालणार आहे. मग आता 21/3/2025 हा फॉर्म भरायचा शेवटचा डेट आहे, तारीख आहे. या दिवशी तुमचं वय किती पाहिजे, तर या दिवशी तुमचं वय जास्तीत जास्त 64 वर्षापर्यंत असेल तरी तुम्हाला हा फॉर्म भरता येणार आहे, हे लक्षात घ्या. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी. पुढे अर्ज करीत असताना आवश्यक सर्व शैक्षणिक अनुभव, आता हे सगळं आपलं झालंय ऑलरेडी. ओके. पुढे त्यांनी एक महत्वाची सूचना काय सांगितली बघा, लक्षात घ्या. या ठिकाणी अर्ज करीत असणारी अर्जदार, समजा एखादी महिला अर्ज करत असेल आणि तिचं लग्न झालं असेल, लग्नानंतर नाव बदललं असेल तर तुम्ही ते गॅझेट करणं गरजेचं आहे, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यानंतर माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच SSC 10वीचं जे प्रमाणपत्र आहे त्याच्यात जी जन्मतारीख आहे तीच अर्जामध्ये नमूद करायची आहे. अर्जामध्ये लिंग, वैवाहिक स्थिती याबाबतची माहिती अचूक भरायची आहे. म्हणजे ह्या काही महत्वाच्या सूचना त्यांनी या ठिकाणी दिलेल्या आहे. आणि या अर्जासंबंधीच्या सर्व सूचना, सर्व माहिती तुम्हाला, तो अर्जाचा नमुना तुम्हाला www.thanecity.gov.in या संकेतस्थळावरती प्रकाशित उपलब्ध आहे, हे लक्षात घ्या. बाकीच्या सगळ्या सूचना पण तुम्हाला इथेच उपलब्ध होणार आहे. पुढे आता तुम्ही ज्या कॅटेगरीमधनं फॉर्म भरायचा आहे त्या कॅटेगरीचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमच्याकडे महाराष्ट्र राज्याचं डोमासाईल असणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. तुम्ही जर कॅटेगरीचं आरक्षण घेऊ इच्छित असाल तर SC ST सोडून बाकी सगळ्यांना व्हॅलिड नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे, हेही या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं नॉन क्रिमिनलच्या वगैरे. ज्यांना EWSचं आरक्षण घ्यायचं आहे त्यांनी EWS सर्टिफिकेट असणं त्यांच्याकडे गरजेचं आहे. ज्यांना ACBCचं आरक्षण घ्यायचं आहे त्यांना ACBCचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे.
पुढे संगणक अर्हता लक्षात घ्या. आता MSCIT प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर त्याबाबतचा तपशील या ठिकाणी नमूद करायचा आहे. MSCIT प्रमाणपत्र धारित करीत असल्याचा त्याबाबतचा तपशील नमूद करून जोडावा. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र, आता हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे. ते कुठे भेटेल तर हा जो अर्जाचा नमुना त्यांनी दिलाय त्यांच्या वेबसाईटला, त्या अर्जाच्या नमुन्यामध्येच लहान कुटुंबाचं सर्टिफिकेट सुद्धा आहे, हे लक्षात घ्या. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा, निवड प्रक्रिया कशी असणार आहे. चला आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचा मुद्दा, याची काही परीक्षा होणार आहे का, निवड कशी होणार आहे बघा. तर सदर कंत्राटी पदभरतीच्या अनुषंगाने निवड प्रक्रिया ठरवण्याचे सर्व अधिकार आयुक्त ठाणे महानगरपालिका यांना आहेत. सध्या काय प्रक्रिया त्यांनी सांगितलेली आहे तर बघा, या ठिकाणी त्यांनी 100 मार्कांचं वर्गीकरण केलेलं आहे. पहिले 50 मार्क आहेत कंत्राटी पदाकरता आवश्यक किमान शैक्षणिक अर्हता. आता त्यांनी जी किमान शैक्षणिक अर्हता सांगितलेली आहे 12वी प्लस तो कोर्स, तर तेवढं तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 50 मार्क मिळतील. त्याच्यानंतर तुमच्याकडे शैक्षणिक अर्हता, पदवी उत्तर अर्हता, समजा तुमच्याकडे ग्रॅज्युएशन झालेलं असेल किंवा डबल ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट असेल तर आणखी अतिरिक्त 20 मार्क तुम्हाला आहेत. आणि तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स असेल कामाचा तर प्रत्येक वर्षाकरता 6 गुण, असे टोटल 30 गुण आहेत. लक्षात घ्या, तुम्ही 1 वर्ष अनुभव असेल तर 6 मार्क मिळतील, 2 वर्ष अनुभव असेल तर 12 मार्क मिळतील, अशा पद्धतीने मार्क वाढत जातील, हे लक्षात घ्या. चला मग असे टोटल किती गुण आहेत तर 100 गुण आहेत, हे लक्षात घ्या. आता उपरोक्त प्रमाणे गुणांकन यादी तयार केल्यानंतर उमेदवाराची निवड करण्यापूर्वी रिक्त पदांच्या संख्येनुसार 1:3 या प्रमाणात उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणी करता बोलवण्यात येईल. कागदपत्र तपासणीसाठी एकूण 58 जागा आहेत. 58च्या म्हणजे 1:3 म्हणजे 3 पट मुलं ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बोलवण्यात येतील. जवळजवळ 160च्या पुढे मुलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी असतील, लक्षात घ्या. पुढे मूळ कागदपत्रे पडताळणीच्या दिवशी गैरहजर उमेदवाराला अपात्र ठरवण्यात येईल. हे सांगायची काही गरज नाहीये. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन दिवशी तुम्ही जर गैरहजर राहिलात तर तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं जाईल. पुढे सर्वसाधारण सूचना, आता ह्या त्या सूचना आहेत ज्या आपण समजून घेतलेल्या आहे. उमेदवाराला मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे, हे काही नवीन सांगायला नको. अर्ज करण्याची अंतिम तारीख जी आहे ती लक्षात घ्या. अर्ज करायला अंतिम तारीख ही तुमची 21 मार्च आहे, हे पण लक्षात घ्या. 21 मार्च 2025 ही सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. अशा पद्धतीनं ही एक महत्वाची अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतली. विद्यार्थी मित्रांनो, ठाणे महानगरपालिकेची कंत्राटी पद्धतीची भरती आहे. नोकरीची आवश्यकता असेल, तुम्हाला काम करण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी खूप चांगली संधी आहे. फॉर्म भरा, ऑफलाईन पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे. जाहिरातीच्या अनुषंगाने जी काही बेसिक माहिती आहे ती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे. या संदर्भात तुम्हाला आणखी काही अडचण असेल तर इग्नाइट अकॅडमीचा नंबर तुमच्याकडे आहे 8888256117 या नंबरला संपर्क करा. वेगवेगळ्या सरळ सेवा एक्झामची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी सरळ सेवेची सर्वसमावेशक TCS IBPS पॅटर्नवर आधारित आपली बॅच आहे. या बॅचचाही नक्कीच तुम्हाला फायदा होईल. अशाच प्रकारे इग्नाइट अकॅडमीचे किंवा वेगवेगळ्या एक्झामचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी इग्नाइट अकॅडमीचे YouTube चॅनल आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.